नमस्कार पुण्यनगरी, मी अद्विका आकाश मराठे. सर्वप्रथम सर्वांना गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. आज आम्ही सर्वजण एक पथनाट्य सादर करीत आहोत. चला तर मग सुरू करूया. पण त्याच्या आधी आपण आपल्या पात्रांची ओळख करून घेऊया. अद्विका नरेटर, नित्या लाकूड तोड्या वैदेही मावशी, श्रीश मोरे काका अर्जुन दादा, मीरा नेत्रा सुधा आजी, अर्णव सुनील आजोबा आणि अर्णव आम्हाला पोस्टर दाखवायला मदत करत आहोत. या नाटकापासून आम्ही आपल्या भारताची नकारात्मक बाजू दाखवण्याचा प्रयत्न करीत आहोत. पण नाटक सुरू करण्याआधी आपण आपल्या 16 विद्या आणि 64 कलेने नटलेल्या अशा गणराजाचे वंदन करूया. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. भारत हा अफाट विविधतेने नटलेला देश आहे आणि त्याचा समृद्ध इतिहास आहे, ज्याने त्याची आधुनिक ओळख घडवली आहे. हे एक मोठे लोकसंख्या, एक जटिल राजकीय व्यवस्था, वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आणि प्राचीन परंपरा आणि आधुनिक प्रभावांचे मिश्रण असलेली संस्कृती असलेले राष्ट्र आहे. पण आपल्या भारताची नकारात्मक बाजू इतकी वाईट आहे ना की बघून रडायला येतं. आता त्या वाईट गोष्टी कोणत्या? चला तर मग बघूयात माझे मित्र काय दाखवतात. विषय 1, झाडे लावा झाडे जगवा. पात्र मीरा, श्रीश, नित्या. अरे हे काय, शहरातील आवाजाच्या जागी तुम्ही झाडे कापत आहात? हो, काय झालं साहेब? जी झाडे आपल्याला प्राणासाठी वायू देतात, जी झाडे आपल्याला सावली, फळे, फुले इत्यादी देतात, जी झाडे पशु व पक्ष्यांना निवासस्थान देतात, त्या झाडांना जर आपण उद्ध्वस्त केले तर कसे होईल? हो, पण काय करणार, आम्हाला वह्यांच्या पानांसाठी व फर्निचरसाठी झाडांची लाकडे लागतात. मान्य आहे. अहो मोरे काय करता, लागी चहा प्यायला सकाळी सकाळी कोणाशी मांडत आहात? अहो काही नाही, ही लोक झाडे कापत आहेत, त्यांनाच समजवतोय. जी झाडे आपल्याला फळे, फुले इत्यादी देतात, त्यांना जर तुम्ही कापले तर कसे होणार? तुम्ही आजवर या पृथ्वीवर असा जीव बघितला जो हे सर्व काही देतो? बरोबर म्हणताय दीक्षित काका. तुम्ही आजवर या पृथ्वीवर कोणता जीव बघितला आहे जो झाडां व्यतिरिक्त जो आपल्याला हे सर्व देऊ शकतो, ज्याच्यामुळे या पृथ्वीवर पाऊस पडतो, ज्याच्यामुळे या पृथ्वीवर तापमान कमी आहे? त्या झाडांना आपण उद्ध्वस्त केले तर कसे होईल? ठीक आहे, ह्यापुढे आम्ही झाडे नाही कापणार. थँक्यू. त्यामुळे झाडे लावा झाडे जगवा. विषय 2, जल हे जीवन आहे. अद्विका, पण आपल्याला जसं झाडं पेपर बनवण्यासाठी झाडांची लाकडे लागतात, तसं आणखीन काही उपाय आहे का? खरं तर माहीत नाही, पण मी शोधण्याचा प्रयत्न करेन. विषय 2, जल हे जीवन आहे. पात्र मीरा, श्रीश, अद्विका, नित्या. अरे माझा ब्रश कुठे गेला? हा, मिळाला. नेत्रा, पहिले पाणी बंद कर. अरे काय झालं अर्जुन दादा, का ओरडतोय? अगं नेत्रा, हेच पाणी जे आपल्याला इतक्या गोष्टींमध्ये मदत करतं, जसं की भांडी घासण्यासाठी, कपडे धुण्यासाठी, मुख्य कारण म्हणजे पाणी पिण्यासाठी. जर आपण या पाण्याला वाया घालवलं तर एक दिवस आपल्या पृथ्वीवर पाण्याची टंचाई निर्माण होईल. बरोबर आहे दादा, कालच आमच्या शिक्षकांनी एक सुविचार शिकवला आहे, जल हे जीवन आहे. जसं हिच्या शिक्षिकेंनी हिला शिकवलं, तसंच आम्ही पण तुम्हाला आमच्या या नाटकातून सांगतो, जल हे जीवन आहे.
दिवसेंदिवस असंच पाणी वाया घालवलं तर एके दिवशी आपल्या पूर्ण जगावर पाण्याची टंचाई निर्माण होईल. त्यामुळे इथून पुढे जेव्हा तुम्ही भांडी घासत असाल तेव्हा पाणी एका बादलीत साठवून ठेवा किंवा भांडी घासून झाल्यानंतर पाणी सुरू करा. नेहाताई, ठीक आहे, यापुढे आम्ही आले. पाणी सुरू नाही ठेवणार. आले रोहन. त्यामुळे जल हे जीवन आहे. विषय 3, रस्ता संरक्षण. लागलं का आजोबा तुम्हाला? उठा आजी. उठा उठा ताई, उठ उठ. अहो काय हो तुम्ही? जरी सिग्नल पाळत असला तरी हेल्मेट का घातला नव्हता? आणि तुम्ही हो, जरी हेल्मेट घातला असला तरी नो एंट्री मधून कशाला चालवत होता? आणि तुम्ही सिग्नल चालू आहे विदाउट झेब्रा क्रॉसिंग आणि तुम्ही फोनवर बोलताय. अहो ताई, आम्हाला इथं लागलं आणि तुम्ही आम्हाला भाषण देताय. भाषणाचा इकडे काही प्रश्नच येत नाही. इथून पुढे तुम्हाला परत असं लागू नये म्हणूनच मी तुम्हाला सांगतेय. ठीक आहे, आता पुढच्या वेळेसपासून आम्ही कधी मोबाईल बघून रस्ता क्रॉस करणार नाही. आम्ही बरोबर जाणार नाही. बरोबर. त्यामुळे कायम रस्त्याचे नियम दररोज पाळा. विषय 4, ध्वनी प्रदूषण. पात्र अद्विका, श्रीश, मीरा, नित्या, अर्णव. याचं नाव काय आहे? अर्णव. नाही हां हां मोठा ना. हां हां हिरवं. हा श्रीश. श्रीश ते ते माहिती त्याचं नाव नव्हतं. ते 2 अर्णव आहेत. कॅम्पसमध्ये कोण त्याची आई अर्णवची. अरे परत ह्यांचं सुरू झालं. गणेश उत्सवात ढोल ताशा वाजवण्याच्या ऐवजी डीजे वर नाचत बसले. आता तर ह्यांना बोलायलाच लागणार. अहो थांबा थांबा, गावाला तरी तुमचं काम करा. थांबा दादा. अहो थांबा नाही. अहो डीजेवाली काका साहेब काय बोलतात बरं? अरे थांबा हे सगळं. एवढं जोरात कशाला ओरडतात? जोरात ओरडण्याचा प्रश्न नाहीये. गणेश उत्सव तुम्ही ढोल ताशाने साजरा केला पाहिजे आणि त्याच्याऐवजी तुम्ही डीजे लावून अशा गाण्यांवर नाचताय. हे बरोबर आहे का? अहो ताई, तुम्ही तुमचा अभ्यास करा ना. आम्हाला आमचा गणेश उत्सव साजरा करू द्या. अभ्यासाचा काही इकडे प्रश्नच नाही. तुम्ही गणपती बाप्पाची छानपणे आराधना करता आणि इकडे रस्त्यामध्ये येऊन अशा गाण्यांवर नाचता. वरून या एवढ्या मोठ्या आवाजात गाणी लावून अशा वयस्कर लोकांना कानाला त्रास होतो व ध्वनी प्रदूषण होतं. ठीक आहे, आता आम्ही पुढच्या. हे बघा, मी माझं मत मांडलं. मला जे बोलायचं होतं ते मी बोलले. मला माझे जे विचार होते ते मी व्यक्त केले. ठीक आहे, पुढच्या वेळेसपासून आम्ही असं काही करणार नाही. बाहेर तुम्ही सांगा म्हणा, कोणी ऐकणार नाही. विषय 5, वायू प्रदूषण. पात्र अद्विका, मीरा, अर्णव, श्रीश, नित्या. वायू प्रदूषण. इकडे फक्त फटाके उडवणारे 2-3च आपटी बॉम्बच आहेत. तिकडे जरा थोडं अरे फटाके आहेत का? आम्ही काना स्टार्ट.
टायर ब्लास्ट. लागलं का तुम्हाला? हे बघा. अहो काय हो, कशाला रस्त्यावर फटाके फोडता? आता दिवाळीची वेळ आणि फटाके फोडणार नाही तर काय करणार? मान्य फटाके फोडा, पण प्रमाणात फोडा आणि रस्त्यावर मुळीच फोडू नका. आणि तुम्ही कशाही गाडी चालवणार का? इकडे काय सिग्नल वगैरे नाहीये का रस्त्यावर? हे बघा, इथून पुढे तुम्ही कधीही रस्त्यावर फटाके वाजवू नका किंवा एका सुरक्षित जागेच्या इकडे फटाके वाजवा. आणि तुम्ही इथून पुढे कधीही आडव्या तिडव्या गाड्या चालवायच्या नाही. हश, लोकांना माझं मत कळतंय. त्यामुळे रस्त्यावर फटाके फोडू नये व गाड्या नीट चालवावे. विषय 6, प्लास्टिक प्रदूषण. पात्र मीरा, श्रीश, नित्या, अद्विका. हॅलो हॅलो, काकू 2 किलो टोमॅटो आहेत का? आहे का? नाही, आमच्याकडे पिशवी नाही आहे. सुट्टे आहेत का? नाही आहेत. बरं, हे घ्या. अहो काकू, थोड्या भेंड्या द्या हो. कितीला? किती महाग झाल्या त्या भेंड्या तर ना. काकू काकू, आता मी जाते. काकू काकू. कोण? मी? हो तुम्हीच. काय झालं? आम्हाला काय थांबवलं? अहो काकू, तुम्ही अजून या प्लास्टिकच्या पिशवींचा वापर करत आहात. या प्लास्टिकच्या पिशव्या आपल्यासाठी, आपल्या पृथ्वीसाठी किती हानिकारक आहेत तुम्हाला माहिती तरी आहे का? आपल्या सर्व पशु पक्ष्यांसाठी अहो. ते किती त्रासदायक होऊ शकतं. अहो, कशाला इकडे आमच्या दुकानावर भाषण करत बसला आहात? दुकानात येऊन का देत नाही आहात? अहो तुम्ही थांबा जरा. तू करतोय. अहो 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 अहो, हे काय? मी जे त्यांना सांगतोय ते तुम्हाला पण सांगतोय. तुम्ही या प्लास्टिकच्या पिशव्या आणि प्लास्टिकच्या बाटल्यांचा वापर केला तर कसं होईल? मी जे त्यांना सांगितलं, हे प्लास्टिक, या बाटल्या प्लास्टिकच्या, सर्व गोष्टी प्लास्टिकने बनलेल्या किती हानिकारक आहेत, किती त्रासदायक आहेत, या निसर्गासाठी किती त्रासदायक होऊ शकतात, किती त्रासदायक होऊ शकतात. या प्लास्टिकमुळे किती हानिकारक गोष्टी होऊ शकतात या पृथ्वीवर. त्यामुळे आजपासून आपण कापडी पिशव्यांचा वापर केला पाहिजे. ठीक आहे, पुढच्या वेळेसपासून आम्ही कुठल्याही प्लास्टिकच्या गोष्टी वापरणार नाही व प्लास्टिकच्या पिशव्या आणि बॉटल. बरोबर. थँक्यू. 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 त्यामुळे इथून पुढे कधीही प्लास्टिक वापरू नये. आता मी, मीरा आणि नित्या एक डान्स करणार आहोत चिक चिक प्लास्टिकवर. मार्गदर्शन कोणी केलं? कसम ये खाए रे, टिक 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 प्लास्टिक टिक ना पाए रे, टिक 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 कसम ये खाए रे, टिक 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 प्लास्टिक टिक ना पाए रे. अगर सुन लो से संभले ना हम तो बम ये फट जाएगा कि बहती सी है नदियाँ का ये पानी रुक जाएगा. अगर सुन लो जो संभले न हम तो बम ये फट जाएगा कि बहती सी है नदियाँ का ये पानी रुक जाएगा. कि कर दो रहम धरती का ये दम भी घुट जाएगा कि
कुदरत की हनस नस में जहर ये बस जाएगा। प्लास्टिक के हम सब मोहताज हैं, कैसा ये समाज है। कल ना हो हाथों में आज है, मौका ये अब ना गवाए रे। टिक 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 कसम ये खाए रे। टिक 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 प्लास्टिक टिक ना पाए रे। टिक 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 कसम ये खाए रे। टिक 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 प्लास्टिक टिक ना पाए रे। situation, time,